महिलांचा महायुतीतला राबता वाढला आहे हे काही चुकीचं नाही. त्या राबत्यामधून प्रवेश कधी व्हायचा हे माननीय देवेंद्रजी ठरवतील. पण मुळात ते उभाटाचे नाही आहेत आणि शरद पवारांचे नाही आहेत, ते अजितदादांचेच असल्यामुळे, सहयोगी पक्षातला एक भाग असल्यामुळे, सहयोगी पक्षातला एक नेता, BJPत कधी येते नंतर हो, सहयोगी पक्षातला एक नेता म्हणून वारंवार मला त्यांना भेटावंच लागेल, बोलवावं लागेल. त्याने दादा चला किंवा कोटे मागायला तर जावंच लागेल. नाही, ते इतके वर्ष होते ना BJPमध्ये, त्यामुळे त्यांची जवळीक आमच्याशी राहणारच. पण पक्ष म्हणून ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या तिकिटावर विधानसभा लढवली होती. आता देवेंद्रजी आणि सुनेत्राबाईंनी ठरवतील की मग त्यांना तिकडे करमत नाही का, मग त्यांना इकडे आणायचं काय, ते दोघे ठरवतील. विधान परिषदेसाठी काही शिफारस केली अशी चर्चा आहे त्यांच्या नावाची. 30च्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे असं. हे अजून त्यांचं पक्षातच येणं झालं नाही तर सुचवणार कसं काय? तो एकदा निर्णय वरच्या स्तरावर कोणाच्या तुमच्यासोबत फोटो व्हायरल झाला, तुमची भेट घेतली मुंबईत वगैरे. नाही, काल तर आम्ही 3-4 दिवस बरोबर होतो की एक फोटो काय 100 फोटो ते तुमचे आहेत का? कसं काय? हां, काका तुमचेच आहेत का? काका हे भारतीय जनता पार्टीचे चांगले नेते होते. निवडणुकांच्या काळामध्ये ज्या वेळेला काही ठिकाणी राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला उमेदवार चांगले हवे होते, त्यावेळेला तिघांनी आपापसात बसून नॉट ओन्ली संजय काका आणि श्रीकांत पाटील तिकडे हे पडले तरी निवडून आले, बडोले, प्रताप चिखलीकर, अशा बऱ्याच जणांना एकमेकाला एक्सचेंज केला. पण ती महायुती म्हणून एक पक्ष आहे म्हणून रचना झाल्यामुळे तर इतकी संख्या आली. तर त्यामुळे वर्षानुवर्ष BJPचा नेता असणाऱ्या संजय काकांना त्यांच्या मनाविरुद्ध तासगावमध्ये सीट अजितदादांकडे आहे, त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही, तू लढ असं म्हणलं. तो लढला. आता लढल्यानंतर तो त्यांचा नेता झाला. तर एकदा दोघांनी, काय एकट्या देवेंद्रजींनी निर्णय करता येणार नाही, देवेंद्रजींचं ते कल्चरही नाही. ते सुनेत्राबाईंशी बोलतील की बाबा ते तिथे रमत नाही आहेत, असं ते अजून ते रमत नाहीत वगैरे असं काही झालेलं नाही. पण त्यांना घेऊ का आम्ही पुन्हा? मग बहिणी म्हणली की घ्या, ताटात काय आणि वाटीत काय असं होईल. पण आत्ता याच्यातलं काहीच झालेलं नाही. सुनेत्रा वहिनींचे नाही, काहीच. आमच्याकडे एकच नेता, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी निर्णय करावा. आणि तो एक नेता एस्टॅब्लिश का झाला तर एवढं मोठं राज्य चालवत असताना पक्षावर इतक्या बारकाईने त्यांचं लक्ष आहे. आणि लक्ष आहे नाही, अनेकांचे पालक आहेत, अनेकांचे गाईड आणि फिलॉसॉफर आहेत, त्यामुळे लोक त्यांना मानतात. असंच कोणी कोणाला मानत नाही. हां, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.